नवी मुंबईतील भाजपचे नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्यासंबंधी वक्तव्य केल्यानंतर भाजप आणि शिवसेना शीतयुद्ध सुरू झालंय। या दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये शहाचे राजकारण सुरू असतानाच गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचा मुहूर्त अखेर ठरलाय। येत्या सोमवारी म्हणजे 24 फेब्रुवारी रोजी ठाण्यातील खारकरआळी भागातील एका हॉलमध्ये हा जनता दरबार होणार आहे। बालेकिल्ल्यात होणाऱ्या या जनता दरबाराचे बॅनर शहरभर झळकू लागल्याने शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ठाणे शहर हे ओळखले जाते। शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी तेच ठाणेदार असल्याचं दाखवून दिलं होतं। याच बालेकिल्ल्यात जनता दरबार घेण्याची घोषणा मंत्री गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वी कोपरीतील कार्यक्रमांदरम्यान केली होती। त्यावर शिवसेना नेत्यांनी प्रतिक्रियाही व्यक्त केल्या होत्या। त्यानंतर नाईक यांनी आणखीन एक विधान केले होते। ठाणे हे आपले सर्वांचं असल्याचं सांगत या शहरातील अडीअडचणी सोडवण्यासाठी गरज पडली तर अधिकाऱ्यांची बैठक घेऊ असं विधान नाईक यांनी ठाण्यातील मागी गणेशोत्सव दर्शनादरम्यानही केलं होतं। त्याच पार्श्वभूमीवर आता येत्या 24 फेब्रुवारीला ठाण्यात नाईकांचा जनता दरबार भरणार आहे।